अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अखेर आता दिलासा देणारी बातमी समोर आली असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्याची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. पैसे वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे या ठिकाणी जमा होणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट जाहीर करण्यामध्ये आली असून आता आज काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, त्यानंतर उद्या काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने आता पैशांचे वितरण हे करण्यामध्ये येणार असून आता आज या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आज 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. सोबतच या ठिकाणी बँकांची देखील लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की एकूण 3,000 रुपये आज कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हा हप्ता नेमका कधी आणि या ठिकाणी किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर आज म्हणजेच की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. त्याचबरोबर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आणखीन 26 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कोणत्या महिलांचे म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी बंद झाले आहेत, म्हणजेच की कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. जर तुम्हाला देखील या ठिकाणी हप्त्याची गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर अखेर आता लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या ती बातमी या ठिकाणी समोर आली असून ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत. सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे. सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय म्हणजेच की जार हा निर्गमित करण्यामध्ये आला असून त्यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता हा निधी आता लाडक्या बहिणींच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता संपूर्ण अशी अपडेट आपण बघणार आहोत, म्हणजेच की आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार सविस्तर बँकांची लिस्ट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे. आता बघा, एकूण 3,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आतापर्यंत या ठिकाणी 15 हप्ते जमा झाले असून आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला निधी वितरणासाठी शासन निर्णय या ठिकाणी जारी केला आहे. सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय हा 29 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि शासन निर्णय जाहीर झाल्यापासून साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असतात आणि त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर झाला असून
असून त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे। आता बघा या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी म्हणजेच की ज्या बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेच्या खात्याशी डेबिटच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। म्हणजेच की या ठिकाणी तुमचे जे आधार कार्ड आहे, तुमचे आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे त्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा या ठिकाणी काही बँकांची आणि त्याचबरोबर या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता बघा या बँकांच्या लिस्टमध्ये म्हणजेच की या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होणार। आता आज कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून म्हणजेच की या ठिकाणी आता साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार असून आता पहिल्या टप्प्याकरिता सरकारने 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। आता सविस्तर या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र त्यापूर्वी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आणखीन 26 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले, सरकारने उचलले पुन्हा मोठे पाऊल, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता कोणत्या महिलांना म्हणजेच की कोणत्या 26 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या आणि निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा 26 लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 लाख अपात्र महिलांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये आले आहे। तोपर्यंत या ठिकाणी 10 महिने या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ मिळत होता। पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सरकारने 3,780 कोटी ते 4,338 कोटी दरम्यानची रक्कम या ठिकाणी अपात्र अर्जदारांना वितरित केली असण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की आता या ठिकाणी साधारणतः 26 लाख महिलांना आतापर्यंत 4,000 कोटींचे वितरण करण्यामध्ये आलेले होते आणि या 26 लाख महिलांना आता योजनेमधून वगळण्यामध्ये आली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कारण की या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या, त्यामुळे या 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा त्याचबरोबर अजून एक छोटीशी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील दाखवणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा या ठिकाणी अजून एक छोटीशी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे, ती म्हणजेच की ई-केवायसी करण्यासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे। आता बघा या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची डेडलाईन आली समोर, अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवण्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ई-केवायसी करण्याचे अनिवार्य करण्यामध्ये आले असून ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची डेडलाईन या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी
या ठिकाणी 2 महिन्यांची मुदत देण्यामध्ये आली होती आणि या 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते। आता बघा या ठिकाणी साधारणतः 18 सप्टेंबर या दिवशीपासून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार या ठिकाणी साधारणतः म्हणजेच या ठिकाणी आता समोर आलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येणार आहे। म्हणजेच की ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही अशा लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्ही या ठिकाणी अपात्र असाल, म्हणजेच की इथून पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। जर तुम्हाला इथून पुढच्या सर्वच हप्त्यांचा लाभ हा मिळवायचा असेल तर त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे। 18 नोव्हेंबर पूर्वी तुम्ही ई-केवायसी करून घेणे देखील अत्यंत आवश्यक असणार आहे। अशा पद्धतीची ही ई-केवायसी करण्यासंदर्भातील अपडेट होती। त्यानंतर बघा आता या ठिकाणी बँकांची लिस्ट जाहीर झाली आहे। कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार तर बघा या ठिकाणी आता पोस्ट बँक असेल। आता तुमचं जर पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल म्हणजेच की SBI बँकेमध्ये देखील आता पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे SBI बँकेमध्ये अकाउंट असेल तर अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी ICICI बँकेमध्ये देखील आता लवकर पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशा बँकेमध्ये या ठिकाणी सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि राहिलेल्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी वाटप करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे तर त्याच बँकेच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा या ठिकाणी काही जिल्ह्यांची देखील यादी समोर आली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की साधारणतः 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने 2 ते 3 दिवस पैशांचे वितरण होणार आहे। आता बघा आज काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील कारण की 2 ते 3 दिवस या ठिकाणी पैशांचे वितरण चालू राहणार आहे। आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये पहिला जिल्हा अहिल्यानगर पाहायला मिळत आहे। आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 हप्ते जमा झाल्यानंतर आता 16व्या हप्त्याचे 1500 रुपये, 17व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने हप्त्यांचे 3000 रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता वर्ग करण्यामध्ये येणार असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा आणि शेवगाव या तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा धाराशिव आहे। लक्षपूर्वक बघत चला। धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुळजापूर तालुका असेल, त्यानंतर धाराशिव, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परंडा अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास आता सुरुवात होत असल्यामुळे धाराशिव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर देखील जिल्हा पाहायला मिळत आहे। कोल्हापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा होणार असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, त्यानंतर गडहिंग्लज असेल, त्यानंतर चंदगड अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। त्यानंतर या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अळमनेर असेल, त्यानंतर एरोंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर आणि जामनेर अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून डीबीटीच्या माध्यमातून आता दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी वर्ग होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी नांदेड असेल। आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर आणि मुदखेड अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित होत आहेत। त्यानंतर या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी आता पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड आणि येवला अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वर्ग होणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आज काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील कारण की 2 ते 3 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार
होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी पर्यंत जमा होणार, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी निधी हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता या ठिकाणी 16व्या हप्त्याचा जर विचार केला तर सर्वात आधी आता तुमच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील। म्हणजेच की तुम्हाला या ठिकाणी आता 2 मेसेज येणार आहेत आणि त्यामधला पहिला मेसेज असा येईल, म्हणजेच की 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पहिला मेसेज येणार आहे। आणि पहिला मेसेज आला की तुम्ही समजा की या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता बघा, सरकारच्या माध्यमातून 16वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। 410 कोटी रुपयांचा निधी हा सरकारने जाहीर केला आहे। म्हणजेच की 16वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने शासन निर्णय म्हणजेच की जार हा निर्गमित केला असून 410 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून राज्यातील साधारणतः या ठिकाणी 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। डेबिटच्या माध्यमातून आता डायरेक्ट या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत। बघा, आता सरकारने 29 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की जार हा निर्गमित केला आहे आणि आतापर्यंतचा जर या ठिकाणी म्हणजेच की आतापर्यंत जर बघायला गेलं तर ज्या दिवशी या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित होत असतो त्या दिवशीनंतर म्हणजेच की त्या दिवसाच्या पासून या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर म्हणजेच की सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असते। आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी 29 ऑक्टोबर रोजी सरकारने या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून आता सर्वात आधी 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 16वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे। अशा पद्धतीने आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, उद्या काही आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की 16वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून 410 कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की 16व्या हप्त्यापोटी या ठिकाणी 410 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। मात्र 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार, तर बघा, आता सध्या तरी सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे म्हणजेच की अधिकृत जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून सध्या तरी 16वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। मात्र आता 17वा हप्ता देखील या ठिकाणी लवकर मिळण्याची शक्यता आहे। याचं कारण कोणतं आहे तर बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि या आचारसंहिता म्हणजेच की आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। बघा, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी 16वा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 2 ते 3 दिवसांमध्ये 16व्या हप्त्याची या ठिकाणी पूर्णपणे वाटप होईल आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 17वा हप्ता देखील जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। जर तुमच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले नसेल तर आज होतील, जर आज जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील। कारण की सरकारच्या माध्यमातून आता 16वा हप्ता हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून 410 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।